भूसंपादन विधेयकाविरोधात अण्णांची पदयात्रा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता, अवकाळी पावसामुळे यात्रेवर संकट। भूसंपादन विधेयकाच्या विरोधात आज विरोधी पक्ष येणार एकत्र, संसद ते राष्ट्रपती भवन काढणार पदयात्रा। सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर किमान 10 पक्षांचे नेते होणार सहभागी। जाट आरक्षण सुप्रीम कोर्टाने केलं रद्द, मागासवर्गीय ठरवण्यासाठी केवळ जात हा निकष असू शकत नाही, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय। नवीन सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्था राखण्यास या सरकारला अपयश आलेलं आहे का? जुन्या काळामध्ये किती गुन्हे घडले होते आणि आता किती गुन्हे घडले याची जी तुलनात्मक आकडेवारी आहे ती आकडेवारी मी दुपारी मी राज्यमंत्री आम्ही आपल्याला सांगू। राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीला नेमकं कोणतं सरकार जबाबदार? मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये विधानसभेत रंगला कलगीतुरा। सरकार नवीन आहे हे किती दिवस सांगणार आहात? अजित पवारांचा खडा सवाल। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत मांडला। राज्यावर 3,04,000 कोटींचं कर्ज, तर राज्यातल्या उत्पादनात 5.7% वाढ अपेक्षित। मुंबईतल्या ससून डॉकमधल्या मच्छीमारांचं आझाद मैदानात आंदोलन। मच्छीमार कृती समितीचं शिष्टमंडळ स्थानिक आमदारांसह मुख्यमंत्री आणि एकनाथ खडसेंची घेणार भेट।